महाराष्ट्राचा वेगाचा बादशाह सर्जा हा देखील मित्रांनो आलेला आहे बिंजोडच्या मैदानात बोनिवलीच्या अड्ड्यात. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत रणजित निंबाळकर सर जोडलेले आहेत. आपण आता थोडीशी छोटीशीच मुलाखत घेतोय. सर, तुम्ही कधी आले तिकडे? चालू आहे उसाटला राहुलबाईंच्या फार्म हाऊसवरती बैल होती. शुभमनं नियोजन केलं होतं आणि आजचं नियोजन पण खऱ्या अर्थानं शुभमनंच केलंय. पडद्यामागचा सूत्रधार तोच आहे. नाव फक्त माझं आहे की सरांनी नियोजन केलंय. बघू आता शर्यती कधी होतात. आजचे पैरे समजतील का सर? पैरे नाही, पैरे शुभमलाच माहिती, पैरे गुपित आहेत. पण मात्र पहिली शर्यत सर्जाची आहे. सर्जा वर्सेस भुंगा पहिली शर्यत होणार आहे आणि त्याच्यानंतर मग सुंदर, कारण सुंदरला भुंगा आहे आपला. कारण चारी बैल सांगून शर्यत आहे ती. सर DSPचा सरपंच आणि तो त्या दिवशी वर्धनची गाडी मारली बघा, काळा सुंदर, तो सुंदर आणि DSPचा सरपंच आणि हा सुंदर आणि भुंगा अशी चार बैल सांगून शर्यत जमली. तिसरी शर्यत सर्जा वर्सेस शंभर, त्याचे पैरे शुभमला माहिती आहेत, गुपित आहेत. हा का? तुम्ही आता बोनिवली अड्ड्यात पहिल्यांदाच आलेला, तुम्हाला इकडचं वातावरण कसं वाटतंय? नक्कीच थोडंसं दमट वातावरण आहे, पावसाची शक्यता जास्त आहे. पण अपेक्षा करतो की शर्यत झाल्यानंतर, अड्डा झाल्यानंतर पाऊस पडावा आणि यंदा पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं आजचा अड्डा आणि 2 तारखेचा अड्डा मला वाटते मुंबईचा समारोपच होईल या अड्ड्यानं. 5 तारखेपर्यंत मुंबईमध्ये पाऊस येणार आहे, कारण 29 तारखेलाच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाले. त्याच्यामुळे या 2 अड्ड्यांकडे प्रामुख्यानं पाहिलं जाते. बहुतेक पिसारवेला का खिडकालीला 2 तारखेचा अड्डा आहे. कुठे खिडकालीला 2 तारखेचा अड्डा आहे, तो शेवटचा अड्डा असेल. बहुधा आजच्या शर्यती झाल्यानंतर आमचा पण थांबण्याचा विचार आहे आणि नक्कीच शुभमनं 2 तारखेचं पण नियोजन केलं असेल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आजचा मुक्काम 2 तारखेपर्यंतच मुक्काम आहे. दोन्ही बैल 2 तारखेपर्यंत मुंबईतच आहे. 2 तारखेपर्यंत तुम्ही थांबणार आहात अजून नियोजन? कारण 2 तारखेला पण अड्डा आहे, त्या अड्ड्यात सुद्धा मोठ्या शर्यती धरायचा विचारात आहे. आजचा परफॉर्मन्स कसा होतोय त्याच्यावरच 2 तारखेचं नियोजन ठरणार आहे. एखाद्या वेळेस तुमची लाडकी जोडी मथुर आणि सर्जा सुद्धा तुम्हाला 2 तारखेला पळली तर वावगं ठरू नाही, कारण शुभमच्या मनात काय आहे हे मी पण सांगू शकत नाही. कारण राहुलबाई आता जम्मू काश्मीरला फिरायला गेलेत, त्याच्यामुळे मथुर, सर्जा, सुंदर या सगळ्यांचं नियोजन शुभमकडे आहे. शुभम जो करेल तीच पूर्व दिशा, काय होईल ते. ओके. आणि सर, तुम्हाला आता माहितीच आहे सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात ट्रोल करतात. तुम्हाला त्यांना काय म्हणायचं आहे प्रेक्षकांसाठी? सगळं ट्रोल करणाऱ्यांना मी काहीच उत्तर देऊ शकत नाही. ते व्हिडिओ बघतात म्हणून आपले व्हिडिओ चालतात, ते व्हिडिओ चालतात म्हणून तुम्हाला मानधन मिळतं. त्याच्यामुळे ट्रोल करांना अजून सांगतो, हाही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. ह्याच्यात पण काय ट्रोल करायसारखं गावात असेल तर बिनधास्त करा, कारण ट्रोल करणाऱ्यांना काय कामच नसतं. व्हिडिओ बघणं, कमेंट करणं, बाकीच्या गोष्टी वास्तव शर्यत क्षेत्रामध्ये काय चालतं याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. काय आहे की कसं असतं, अंध बघताना आपण जास्त समजू शकत नाही, ते त्यांच्या पद्धतीने असतात. पण माझं म्हणणं आहे की कोणाला नावं ठेवू नका, कोणत्या नंदीची टीका करू नका. सर्व नंदी सारखेच आहेत. पण काय झालंय की या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा काही लोक एका विशिष्ट नंदीला म्हणतात, काही विशिष्ट नंदीला म्हणतात आणि थोडं काही इकडं तिकडं 19-20 झालं तर उगाच कोणाला तर ट्रोल करणं ही कामं चालतात. तर त्या अंध भक्तांना सांगणं की सर्व नंदींना समान पहा आणि त्यांच्याकडे एक शर्यत म्हणूनच पहा. प्रेम द्या, प्रेम मिळेल. ट्रोल करा, काहीच मिळणार नाही. तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं तात्पुरतं की आपण ह्याला बोललो, त्याला काहीच फरक पडत नाही. सर, तुम्हाला आता मी शेवटचा प्रश्न विचारतो. आज सर्जाच्या 2 शर्यती आणि सुंदरची 1, तर बरेच प्रेक्षकांचा हा प्रश्न आहे, किती गोंड्यांवरी शर्यत असेल तुम्ही सांगू शकता का? नाही, सर्जाची जी शर्यत आहे पहिली शर्यत ती 2 गोंड्यांवरती आहे. सुंदरची शर्यत पण 2 गोंड्यांवरती जमली आणि जी शंभूची शर्यत आहे ती 71,000 रुपयांवरती जमली. ओके. धन्यवाद सर, तुम्ही मला वेळात वेळ दिला. धन्यवाद.